नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्य विषयक चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे कोविड-19 संसर्ग आणि उपलब्ध नवीन उपचार पद्धती. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर यतींद्र दुबे. डॉक्टर यतींद्र दुबे यांची मी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ओळख करून देते आणि त्यांचं स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर दुबे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर दुबे हे महाराष्ट्राच्या नाशिकमधील एक अत्यंत कुशल आणि उत्तम फिजिशियन म्हणून ओळखले जातात. त्यांना 17 वर्षांपेक्षाही अधिक या क्षेत्राचा अनुभव आहे. सध्या ते नाशिकमधील सुयश हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहेत. कोविड-19 साठी उपलब्ध नवीन उपचार पद्धती, पर्याय तसंच अँटीबॉडी कॉकटेल औषधांवर ते विशेष लक्ष केंद्रित करतात. चला तर आज आपण कोविड-19 संसर्ग आणि उपलब्ध नवीन उपचार पद्धती जाणून घेऊया डॉक्टर दुबे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि डॉक्टर खरं तर आपण पाहतोय गेल्या 1.5 वर्षांपासून आपण ह्या कोरोनाला तोंड देतोय, मात्र ह्यावरती आता लस आलेली आहे किंवा इतरही औषधांना आता निर्मिती होत चाललेली आहे. मात्र आज तुम्ही अँटीबॉडी कॉकटेल बद्दल सांगणार आहात. हे अँटीबॉडी कॉकटेल औषध म्हणजे नेमकं काय आहे, त्याबद्दल काय सांगाल? एक 2 ते 3 महिन्यापूर्वी हे अंडर इमर्जन्सी ऑथरायझेशन ऍक्ट मध्ये या औषधाला अप्रुव्हल दिला. हे बेसिकली ही औषध जे आहे त्याचा जे मेकॅनिझम आहे की आपला जे व्हायरस असतात, व्हायरसचा एक डोमेन असतात, डोमेनला जाऊन ते ब्लॉक करतात स्पाइक प्रोटीन, आणि ते ब्लॉक करून जे आहे ते आपल्या फुफ्फुसामध्ये त्याच्या जे मल्टिप्लाय होण्याची प्रक्रिया थांबते. आणि हे थांबल्यानंतर जे आहे त्याचं जे मल्टिप्लिकेशन कमी होतं आणि व्हायरसचा लोड कमी होतं. आणि याच्या बाबत अमेरिकामध्ये आणि भरपूर रिसर्च झाला. आणि रिसर्च झाल्यानंतर हे माहीत पडला की काही पेशंट जे आहे ते अर्ली स्टेजमध्ये औषध दिलं आपण, तर या औषधाच्या ते काही आणि त्यांना आधारभूत आजार असेल पेशंटला, स्पेशली ज्यांना डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, ज्यांच्या वय 65 पासून जास्त असेल आणि ज्यांना क्रॉनिक किडनी डिसीज असेल, लिव्हर डिसीज असेल, अशा लोकांना ते हे औषध दिलं तर हे आजाराचं प्रोग्रेशन आहे ते थांबतात आणि त्याच्यामध्ये डेथ रेट कमी होतं, हॉस्पिटलायझेशन कमी होतं, एमर्जन्सी विजिट कमी होतं. आणि म्हणून जे आहे त्याला जे आहे अप्रुव्हल जे आहे अंडर इमर्जन्सी ऑथरायझेशन ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात त्या अँटीबॉडी कॉकटेल विषयी, मला ह्याबद्दलच तुम्हाला अजून विचारायचे, कारण की ही जी उपचार पद्धती तुम्ही आता शोधून काढलेली आहे, तर त्या अँटीबॉडीच्या हा गेम चेंजर म्हणून आपण म्हणू शकतो का ह्या सगळ्याला? हे गेम चेंजर एक सर्टेन पेशंट पॉप्युलेशन आहे ज्यांना जे वय 65 पासून जास्त असतं, ज्यांना मल्टिपल रिस्क फॅक्टर असतं, ज्यांना ते आजाराची सिव्हिरिटी जास्त होण्याची शक्यता असते, ब्लड प्रेशर जास्त असणं, स्थूलपणा असणं, डायबिटीस असणं, ब्लड प्रेशर असणं, क्रॉनिक किडनी डिसीज असणं, क्रॉनिक लिव्हर डिसीज असणं. आणि अशा लोकांना पहिल्या 7 दिवसामध्ये निदान झालं आणि पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये आपण हे औषध दिली तर औषध दिल्यानंतर हे आजाराचं जे प्रोग्रेशन आहे ते थांबतं. आणि प्रोग्रेशन थांबण्याची प्रक्रिया प्रोग्रेशन होण्याची प्रक्रिया स्लो होऊन जातं. अशा लोकांना हॉस्पिटलायझेशन कमी होतं आणि डेथ रेटमध्ये पण साधारणतः 2 ते 3% जे आहे कमतरता येईल. तर तेच पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये डेफिनेटली या औषधाचा रोल आहे. बरं बरं, पण मग हे अँटीबॉडी कॉकटेल औषध जे आहे ते नेमकं त्याचे काय फायदे होऊ शकतात? त्याचे फायदे जे आहे ते मेन आहे, सुरुवातीला पहिल्या 7 दिवसामध्ये औषध दिल्यावर आजाराचे डिसीज प्रोग्रेशन कमी होणार, म्हणजे हॉस्पिटलायझेशनची संख्या कमी होणार. दुसरं जे आहे सिव्हिरिटी कमी होणार. आणि कोणत्या पेशंट मध्ये होणार? ज्या पेशंटला आपण अर्ली पहिल्या 7 दिवसामध्ये दिला तर, ज्यांना मल्टिपल रिस्क फॅक्टर असेल तर अशा लोकांची तीव्रता कमी होणार. तर मेन आहे अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट. आणि अर्ली ट्रीटमेंट कोणत्या पॉप्युलेशन मध्ये, ज्या लोकांमध्ये डिसीज प्रोग्रेशनची शक्यता जास्त आहे अशा लोकांमध्ये त्याचे बेनिफिट्स होणार. बरं, पण मग आता तुम्ही म्हणालात तसं की लवकरात लवकर जर निदान झालं तर आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करू शकतो. मग हे कशा प्रकारे ऍडमिनिस्ट्रेट केलं जाऊ शकतं? आता त्याचे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते ओपीडी बेसिसवर असतं. याच्यासाठी काही ऍडमिट करायची गरज
इंट्राव्हिनस जे इंजेक्शन असतं आणि ते आलं साधारणतः आपल्याला अर्धा ते 1 तासामध्ये सलाईन मार्फत द्यायला लागतं. आपण सबक्युटेनियस पण देऊ शकतो आणि ते दिल्यानंतर साधारणतः आपल्याला 1 तास आणखी हॉस्पिटल थांबायला लागतं की एकदा एलर्जी रिएक्शन आलं किंवा ट्रान्सफ्युजन किंवा फ्लूइड रिलेटेड काय एलर्जिक रिएक्शन आलं तर आपण इमिडिएटली तिथे मॅनेज करू शकतो. तर मेन आहे ओपीडी बेसिस साठी आहे, ऍडमिटेड पेशंट साठी आहे, जे पेशंट सिरियस नाही आहेत त्यांच्यासाठी आहे. ज्यांच्या आरटीपीसीआर पॉझिटिव्ह झाला त्याच्या पहिला 3 ते 7 दिवसामध्ये आपण दिला तर त्यांना ते बेनिफिट्स आहे. आता तुम्ही म्हणालात ज्यांचा आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आला त्यांना आपण हे खरं तर अँटीबॉडी कॉकटेल औषध देऊ शकतो. मात्र मग साधारण त्याला काही वयाची बंधनं असतात का? म्हणजे आता आपण पाहिलं की ह्या दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त तरुणांना धोका होता, तरुणांना जास्तीत जास्त कोरोनाची लागण झाली होती, तर ह्या तरुणांना किंवा इतरही वयस्कर लोकांना देखील आपण हे औषध देऊ शकतो? येस, इनफॅक्ट जे अमेरिकामध्ये जे स्टडीज झाली आहे 12 इयर्स अँड अबव, तर 12 वर्षाच्या जे अबव जे असतात ते सर्व लोकांना आपण हे देऊ शकतो. 12 वर्षाचे 18 वर्षाचे पण जे बाळ असतात किंवा यंग ॲडोलसेंट असतात आणि त्यांना पण मेडिकल प्रॉब्लेम्स असेल आणि ज्याच्यामध्ये भीती असेल की हे डिसीज प्रोग्रेस होऊ शकतो अशा लोकांना पण आपण देऊ शकतो. बरं, आपण पाहतोय डॉक्टर की गेल्या 1.5 वर्षांपासून आपण हे सगळ्याला तोंड देतोय, मात्र ह्यावरती आपण योग्य असे अजून उपचार शोधू शकलेले नाही आहोत. ह्यावरती कुठेही आळा बसत नाहीये. काही प्रमाणात काही अंशी आळा बसतोय, रुग्ण कमी होत आहेत. मात्र आज आपण अँटीबॉडी कॉकटेल हे औषधाबद्दल जाणून घेतोय, तेव्हा ह्या औषधामुळे संसर्गाचं प्रमाण वेगानं कमी होतं का? त्याबद्दल काय सांगाल? संसर्गाचं प्रमाण कमी नाही होतं. म्हणजे एका पेशंट कोणी पॉझिटिव्ह झालं आणि पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याच्यामुळे दुसरं नाही होणार हे आपल्याला नाही सांगता येणार. पण जे स्टडी झाली आहे त्या स्टडी झाल्यामध्ये एक असं आहे की अशा लोकांना जेव्हा अँटीबॉडी कॉकटेल दिला तर व्हायरसचं प्रमाण जे आहे 3ऱ्या दिवसापासून आपण जेव्हा दिला तर 11वा दिवसपर्यंत व्हायरसचं प्रमाण कमी होतं आणि स्पेशली डे 7ला जे मॅक्झिमम जे आहे व्हायरसचं प्रमाण कमी होतं. तर व्हायरसचं प्रमाण कमी होणार तर व्हायरस शेडिंग कमी होणार, व्हायरस शेडिंग कमी होणार तर ट्रान्समिशन रिस्क कमी होणार. पण ट्रान्समिशन रिस्क नाहीसा होणार असं नाहीये, डेफिनेटली ट्रान्समिशन होणार पण व्हायरस शेडिंग कमी होणार. बरं डॉक्टर, ह्या सगळ्याच्या निमित्ताने पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते भारतामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये जो कोरोना आहे, जो विषाणू आहे, तो आपले व्हेरियंट्स बदलतोय. तर अशा ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये देखील आपण अँटीबॉडी कॉकटेल औषध ह्या प्रत्येक व्हेरियंटला लागू पडू शकतं का? कशा पद्धतीने ते लढा देऊ शकतं त्याबद्दल काय सांगाल? आता याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की जे काय आपण अँटीबॉडी कॉकटेल यूज करतो तर लोकल व्हेरियंट साठी ते इफेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आतापर्यंत स्टडी जे झालेली आहे त्याच्यामध्ये स्पेशली 5 ते 6 व्हेरियंट जे आहे त्याच्यामध्ये जे UK व्हेरियंट आहे, ब्राझिलियन व्हेरियंट आहे, नंतर साऊथ आफ्रिकन व्हेरियंट आहे, न्यूयॉर्क व्हेरियंट आहे आणि कॅलिफोर्निया व्हेरियंट आहे. या सर्व व्हेरियंटवर जे आहे याचे इफेक्टिव्हनेस दिसलेलं आहे. डेफिनेटली एकदा इंडियामध्ये आणखी जे आपलं जे व्हेरियंट आहे आणि त्याच्यावर डेफिनेटली स्टडी झाली तर त्याचा डेफिनेटली आपल्याला उपयोग होणार आणि ते डेफिनेटली आपल्याला सांगता येणार. पण जे स्टडीज जे आतापर्यंत आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट जितके व्हेरियंट आहेत त्याच्यावर याचा इफेक्टिव्हनेस दिसलेला आहे. तुम्ही आत्ता म्हणालात तसं की वेगवेगळ्या पद्धती म्हणजे व्हेरियंटवरती इफेक्ट दिसत आहे. मात्र आज आपण पाहिलं तर तिसरी लाट आहे ती लहान मुलांसाठी धोकादायक आहे असं बोललं जात आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये हा कोरोनाची तिसरी लाट आली तर आपण हे जे तुम्ही औषध बनवलेलं आहे, हे जे औषध आहे अँटीबॉडी कॉकटेल, ते प्रभावी ठरू शकतं लहान मुलांसाठी देखील? हे औषध आपण त्याच लोकांना ॲडमिनिस्ट्रेटर करणं जे हाय रिस्क आहे. म्हणजे कोणी लहान बाळ असला 12 ते 18 वर्षाचा ॲडोलसेंट असला त्याचा वेट 85% पासून जास्त असेल, त्याला थॅलासेमियास असेल, त्याला सिकल सेल डिसीज असेल, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल आणि त्याची डेव्हलप कोविड, त्याला ट्रेकियोस्टॉमी ट्यूब असेल, अशा लोकांना बेनिफिट होणार. पण रुटीन बाळासाठी याचा काही रोल नाही आहे. द रोल ओनली इन द हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स जिथे जे आहे डिसीज प्रोग्रेशनची शक्यता जास्त आहे अशा लोकांमध्ये त्याच्या डेफिनेटली बेनिफिट्स येणार. आणि जर स्टडी जे आहे 12 इयर्स आणि अबव पेशंट्समध्ये झालेली आहे. बरं,
डॉक्टर, ह्या सगळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे हा कोरोना जो आहे तो सारखे व्हेरियंट्स बदलतोय आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ह्या लसी ज्या आलेल्या आहेत आत्ता, तर त्या लसी देखील तितक्या प्रभावी पडतील किंवा नाही ह्याच्याबद्दलही अनेकदा शंका उपस्थित केली जाते. मग हे अँटीबॉडी कॉकटेल कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्यावरती मात करू शकतो? आणि तुम्ही म्हणालात तसं की एकूणच ह्या सगळ्यावरती म्हणजे जे OPD पेशंट्स असतील किंवा जे ॲडमिट पेशंट असतील त्यांना जर आपण हे औषध दिलं तर नक्कीच लवकरात लवकर तो रुग्ण बरा होऊ शकतो. तर मग ह्या परिस्थितीमध्ये आपण हे औषध नेमकी कोणाकोणाला दिलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल? आता या परिस्थिती आहे ते पेशंट जे आहे त्याच्यामध्ये हाय रिस्क इंडिव्हिज्युअलचा क्रायटेरिया दिलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 35% जास्त असेल, ज्यांना डायबिटीज असेल, ज्यांना सिव्हिअर ब्लड प्रेशर असेल, ज्यांना हार्ट अटॅक झालेला असेल आणि हृदयाचा आजार असेल, ज्यांना लिव्हरचा आजार असेल, क्रॉनिक लिव्हर असेल, ज्यांना रिनल ट्रान्सप्लांट झालेला, किडनी ट्रान्सप्लांट झालेला, लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला, स्टेम सेल ट्रान्सप्लांट झालेला, अशा लोकांना. आणि ज्या लोकांना जे आहे सिरियस कंडिशन आहे, ट्रेकोस्टॉमी ट्यूब आहे, पोटामध्ये गॅस्ट्रोस्टॉमी ट्यूब आहे, आणि अशा लोकांना जेव्हा कोविड झाला तर आपल्याला एक असं की आपण प्रेडिक्ट करू की पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आपल्याकडे एक प्रश्न असतं की हे खूप जास्त चान्स आहे की हे डिसीज प्रोग्रेस होणार नाही, प्रोग्रेस झाला तर तीव्रता वाढणार. अशा लोकांमध्ये जेव्हा आपण हे यूज करणार, ते यूज केल्यानंतर एक 2.2 to 2% रिडक्शन इन डेथ रेट आहे. एक साधारणतः हॉस्पिटल व्हिजिट्स कमी होतात, एमर्जन्सी रूम व्हिजिट्स कमी होतात आणि हॉस्पिटलायझेशन रेट्स कमी होतात. हे 4-5 जे आहे पॉईंट्सवर आपल्याला याच्याचे बेनिफिट्स दिसतील. तर अशा लोकांमध्ये त्याचे डेफिनेटली बेनिफिट्स होणार. डॉक्टर, तुम्ही आत्ता म्हणालात की हाय रिस्क जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण अँटीबॉडी कॉकटेल औषध वापरून त्यांना लवकरात लवकर ह्या सगळ्यातनं बाहेर काढू शकतो. साधारणपणे आज आपण बघितलं तर लॉंग कोरोना इफेक्ट जाणवायला लागलेले आहेत. म्हणजे जवळपास कोरोनातून जरी आपण बाहेर पडलो तरी देखील अनेक जण आहेत त्यांना थकवा जाणवतो, श्वसनाचे त्रास जाणवतात, काही जणांना अजूनही असं वाटतं की आपल्याला कोरोना आहे की काय. अशा कंडिशनमध्ये आपण अँटीबॉडी कॉकटेल औषध देऊ शकतो का? म्हणजे ते कोरोना मुक्त झाल्यानंतरही आपण हे औषध देऊ शकतो का? लॉंग कोविड मध्ये याची एकही स्टडी नाही आहे. लॉंग कोविड मध्ये नाही. आणि याच्यामध्ये जे एक प्री कंडिशन आहे की पहिला 7 दिवसाच्या लक्षणामध्ये दिला तर बेनिफिट आहे, आणि मॅक्सिमम पहिला 3 ते 4 दिवसामध्ये दिलं तर बेनिफिट आहे. 7 दिवसानंतर या औषधाचे काही बेनिफिट नाही आहे. आणि आतापर्यंत एकही स्टडी नाही आहे की आपण लॉंग कोविड मध्ये त्याच्या बेनिफिट्स होणार की नाही. तर बहुतेक सध्याच्या नॉलेज प्रमाणे लॉंग कोविड मध्ये याचा रोल काही नाही. बरं डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं की डायबिटीज पेशंट असेल, किडनी पेशंट्स असतील किंवा मग हाय रिस्क पेशंट असतील, ते काही पेशंट्स असे असतात की त्यांना कधी कधी व्हेंटिलेटर लागतो. तर अशा ह्या पेशंटवरती आपण जर लवकरात लवकर, म्हणजे जसं तुम्ही म्हणाल 7 दिवसाच्या आत जर अँटीबॉडी कॉकटेल औषध दिलं तर तो इफेक्ट जास्त चांगला होईल, ते लवकरात लवकर कोरोनातून बाहेर येतील आणि अर्थातच पेशंटची संख्या कमी होऊन जाईल. त्याबद्दल आता जे आहे की आपण बघितलं होतं सध्या मधून भरपूर पेशंटचे लोड वाढले होते, ऑक्सिजनचा होता, बेड्स भेटत नव्हता. तर एकदा आपण दिलं तर हॉस्पिटलायझेशन आणि सिव्हिरिटी कमी झाली तर डेफिनेटली मोर बेड्स आणि ऑक्सिजन आपण दुसऱ्या पेशंटसाठी यूज करू शकतो. तर डेफिनेटली त्याच्या बेनिफिट्स होणारच इन कम्युनिटीसाठी, ओव्हरऑल पेशंट केअरसाठी. आता स्टडी आणि डाटा डेफिनेटली हे आपल्याकडे हे नाही की किती बेनिफिट्स होणार, पण डेफिनेटली इनडायरेक्ट बेनिफिट्स याचे आहे की नंबर ऑफ बेड्स आपण जास्त आणि जास्त पेशंटसाठी युटिलाइज करू शकतो जेव्हा हॉस्पिटलायझेशन कमी झालं. बरोबर. खरं तर अँटीबॉडी कॉकटेल हे औषध कुठल्या स्वरूपात असणार आहे, इंजेक्शन स्वरूपात असणार आहे का लिक्विड स्वरूपात असणार आहे, त्याबद्दल जास्त कुतूहलता निर्माण झाली, त्याबद्दल काय सांगाल? हे इंजेक्शन्स आहे आणि हे इंजेक्शन आपल्याला ड्रिपच्या मार्फत द्यायला लागतं, सलाईनच्या मार्फत द्यायला लागतं, आणि त्याचे ड्युरेशन साधारण ते 20 मिनिटात ते 1 तासपर्यंत असतं, डिपेंडिंग ऑन द डायल्युशन आपण देतो. आणि हे दिल्यानंतर साधारणतः आपल्याला 1 तास हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतं, एखाद्या वेळी त्याच्यामुळे ताप आला किंवा काही ॲडव्हर्स इफेक्ट झाला तर ते बघण्यासाठी. आणि साधारणतः 1-2 तास जे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागणार. आणि हे सर OPD बेसिसवर ट्रीटमेंट आहे, हॉस्पिटलाइज पेशंटसाठी नाही आहे. ज्या जे ॲडमिटेड पेशंट आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे, त्याच्यामध्ये या औषधाच्या काहीही बेनिफिट्स नाही, काही बेनिफिट्स उलटा ॲडव्हर्स इफेक्ट आहे. तर अशा लोकांमध्ये आपल्याला हे अवॉइड करायला. बरं बरं.
आता डॉक्टर तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ओपीडी बेसिस म्हणजे जे नुसतं त्यांना कोरोना पॉझिटिव्ह आली RT-PCR टेस्ट ही कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांनाच आपण हे औषध देऊ शकतो. मग साधारणतः ह्याची काय मात्रा असू शकते त्याबद्दल काय सांगाल? आता याच्यामध्ये जे स्टडीज झालेली आहेत त्या स्टडीजमध्ये जे व्हेरियस डाटा आहेत ते 1200 मिलीग्रॅम 1200 मिलीग्रॅम ते 2400 मिलीग्रॅमचे जे आहेत दोन याच्यामध्ये मॉलिक्यूल आहे. तर इंडिव्हिज्युअल मॉलिक्यूल आहे ते क्रेसिलिमॅब आणि इंडिमिमॅब तर दोघांचे 1200 मॉलिक्यूल आहे. इंडियामध्ये जे लायसन्स जे होत आहे 600 आणि 600 कारण की जे ट्रायलमध्ये जे आहे ज्या लोकांना 300 आणि अबोव्ह दिलं होतं त्यांना या लोकांना या औषधाचे बेनिफिट झालं होतं. तर इंडियामध्ये जे मार्केट होत आहे ते 600 1200 मिलीग्रॅम जे आहे त्याच्या मार्केटिंग होतं. तर 2 इंजेक्शन असणार. 2 इंजेक्शन जे आहे ते आपण मिक्स करून देणार आणि 2 इंजेक्शनचा डोस आहे 1200 मिलीग्रॅम आहे. वेस्टमध्ये जे झाला होता त्याच्यामध्ये 2.4 मिलीग्रॅम 2400 मिलीग्रॅम जे आहे ते यूज केलं होतं. ऑफकोर्स स्टडीज आहे 4000 मिलीग्रॅमचे पण आहे आणि 8000 मिलीग्रॅम पण आहे पण 4000 आणि 8000 मिलीग्रॅम मध्ये थोडा साईड इफेक्ट प्रोफाईल जास्त होता. इंडियामध्ये जे अप्रुव्हल आलं आहे ते 600 + 600 1200 मिलीग्रॅमचे आपल्या देशात. बरं आतापर्यंत डॉक्टर तुम्ही ह्या सगळ्या काळामध्ये किती जणांना हे औषध दिलं आणि त्यांना जीवदान दिलंय? हे आता नवीन इंट्रोड्यूस झाला लास्ट जस्ट 1 आठवड्यामध्ये इंट्रोड्यूस झाला. सो वी आर जस्ट अबाउट टू स्टार्ट आणि आम्ही खूप एगरली लुक फॉरवर्ड करत आहे आणि द बेस्ट पार्ट जे आहे की कोविडचे नंबर ऑफ केसेस जे आहे आपल्या महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये नंबर ऑफ केसेस खूप 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 कमी होत आहे. तर डेफिनेटली मला असं वाटतं की या क्षणी जे आहे त्याच्या नंबर्स ऑफ युजेस जे आहे एकदा वेव डिक्लाइन झाली तर कमी होणार पण डेफिनेटली जे नेक्स्ट वेव एखादी वेळ आली तर त्याचे यूज डेफिनेटली जास्त वाढणार. बरोबर डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की आता लस आपल्याकडे तर उपलब्ध झालेली आहे. ह्या लसीचे दोन्ही डोस घेऊन सुद्धा अनेकांना कोरोना झालेला आहे. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये देखील अँटीबॉडी कॉकटेल औषध घेतल्यानंतर कोरोना होण्याचे चान्सेस पुन्हा आहेत का त्याबद्दल काय सांगाल? थोडा डिफिकल्ट क्वेश्चन आहे की आपण वॅक्सिन घेतलेलं आहे आणि वॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला कोविड झाला आणि आपल्याला हाय रिस्क आहे आणि हाय रिस्क मध्ये चान्सेस आहे डिसीज प्रोग्रेशनचे. एकदा आपण वॅक्सिन घेतलेलं आहे त्या वॅक्सिन घेतल्यानंतर ऑलमोस्ट जे आहे व्हेरी हाय चान्स आहे की हे सिव्हिअर डिसीज नाही होणार. व्हेरी हाय चान्सेस एक स्मॉल पर्सेंटेज मध्ये होऊ शकतो. आणि पण असे लोकांमध्ये पण जे आहे वॅक्सिनेटेड मध्ये जे स्टडी जे आणि डाटा जे रिसर्च प्रोटोकॉल होता की ज्याने वॅक्सिन घेतलेलं आणि ज्या लोकांना हे कोविड झाला होता अशा लोकांमध्ये जेव्हा हे मेडिकेशन यूज झाली तर त्यांना पण ह्याच्या बेनिफिट्स होतात. डेफिनेटली बेनिफिट्स होतात ट्रायलमध्ये. तर सेम आपण फायंडिंग एक्स्ट्रापोलेट केली तर याच्या बेनिफिट ज्या लोकांनी लस घेतलेला आहे जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल आहे जे पहिला 7 दिवसामध्ये लक्षण झाल्यानंतर येणार तर याचे डेफिनेटली बेनिफिट्स होणार. डेफिनेटली बेनिफिट्स होणार. ते एडिटिव्ह बेनिफिट्स होणार की नाही दॅट आपल्याकडे डाटा आणि स्टडीज नाही आहे. ओव्हर पिरियड ऑफ टाइम आपल्याला जास्त माहित पडणार. बरोबर डॉक्टर थोडक्यात म्हणजे अँटीबॉडी कॉकटेलचं हे जे औषध तुम्ही नवीन आणलेलं आहे ते आत्ता सध्या आपण म्हणतो की संशोधन त्याच्यावरती सुरू आहे. अनेकांवरती आत्तापर्यंत अमेरिकेसारख्या ठिकाणी यावरती उपचार झालेले आहेत. ह्या सगळ्या औषधांचे औषध देऊन झालेलं आहे आणि त्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे. मग भारतामध्ये म्हणजे भारतीय वेगळे आहेत आणि अमेरिकन वेगळे आहेत आणि मग ह्यांना देखील आपण अँटीबॉडी कॉकटेल हे औषध दिलं भारतीयांना तर हे तितकंच प्रभावी ठरू शकतं का जेवढं अमेरिकन लोकांना पडलेलं आहे? आता तुम्ही मला याच्या पूर्वी एक प्रश्न विचारला होता की आपला इंडियन व्हेरियंट कसा आहे. तर डेफिनेटली ते प्रश्न आहे की आपला इंडियन व्हेरियंट कसा आहे आणि इंडियन व्हेरियंट दिल्लीमध्ये काय आहे नाशिकमध्ये काय आहे महाराष्ट्रामध्ये कसं आहे ते एक मेजर फॅक्टर असणार. आपण जे फाइंडिंग जी USA ची फाइंडिंग आहे सेम फाइंडिंग इथे एक्स्ट्रापोलेट करत आहे. तर मला असं वाटतं की याचं उत्तर सध्या आपल्याला नाही देता येणार. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा जेनोमिक एनालिसिस झाल्यानंतर आपल्याला एक खात्री झाली की हे व्हेरियंट आहे आणि या व्हेरियंटमध्ये दिल्यावर आपल्याला बेनिफिट झालं होतं त्याच्यानंतर आपल्याला सांगता येणार. पण याचं उत्तर डेफिनेटली जेव्हा एक वेल डेडिकेटेड स्टडी आपण याच्यासाठी कंडक्ट केली तर आपल्याला डेफिनेटली त्याच्या बेनिफिट्स मिळणार. सध्या त्याच्यासाठी स्टडीज नाही. बरं
डॉक्टर, जेव्हा कोरोना आला त्यानंतर आपण पाहिलं की कोरोनावरती उपचार करण्यासाठी आपण वेगवेगळे खरं तर शोध लावत होतो, वेगवेगळ्या खरं तर ट्रायल्स घेत होतो आणि रेमडेसिवीर हे इंजेक्शन साधारणपणे समोर आलं की रेमडेसिवीरचे डोस दिले तर नक्कीच त्याचा फायदा त्या पेशंटला होतो. मात्र काही कालावधीनंतर म्हणजे आता नुकतंच रेमडेसिवीरला थोडासा मान्यता आता त्यांनी रद्द केलेली आहे, त्यांनी रेमडेसिवीर थांबवलेलं आहे. तर रेमडेसिवीर प्रमाणेच हे काम करतंय का? ह्याचे सगळे जे तुम्ही त्याच्यामध्ये वापरलेल्या जे केमिकल्स आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या साधारणपणे काय आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी जे प्रश्न तुमच्या समजलेला आहे त्याप्रमाणे जे रेमडेसिवीरच्या जे रोल आणि नंतर आपल्याला माहीत पडलं की रेमडेसिवीर बाबत प्लस मायनस जे इंटरप्रिटेशन. आता रेमडेसिवीरचा डेफिनेटली रोल ज्या लोकांना पहिला 10 दिवसामध्ये ज्या लोकांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाला अशा लोकांना डेफिनेटली बेनिफिट्स होतात. जे 14 दिवसाची रिकव्हरी होती ते 10 दिवसामध्ये 4 दिवस पूर्वी रिकव्हरी झाली होती. आता हे 1.5 वर्षामध्ये वी आर इन अ लर्निंग कर्व. आपण लर्न करतो, हे इज ऑल लर्निंग कर्व. आणि हे काही जे औषध आहे ते अंडर एमर्जन्सी ऑथरायझेशनवर आपल्याला हे अप्रूव्ह होतं आणि वेन वी यूज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि व्हेरियस स्टडीज आणि डाटा येतं तर आपल्याला त्याच्या टोटल इफेक्टिव्हनेस येते. आता या औषधाबाबत मी सांगितलं तर हे 800 लोकांमध्ये जे वेगवेगळे ट्रायल्स आहे 800 लोकांमध्ये हे ट्रायल केलेलं आहे आणि ट्रायल केल्यानंतर त्याच्या निष्कर्ष असा निघालेला आहे की याचे डेफिनेटली बेनिफिट्स आहेत. पण लॉंग टर्ममध्ये किती बेनिफिट्स होणार हे सध्या प्रेडिक्ट करणं अवघड आहे. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्याला डेफिनेटली आयडिया येणार किती रिकव्हरी आहे. पण ट्रायलमध्ये जे मी सांगितलं की ट्रायल्समध्ये याचे बेनिफिट्स डेफिनेटली होतात. मॉर्टॅलिटी कमी झाली, इमर्जन्सी रूमची विजिट्स कमी झाली, हॉस्पिटलायझेशन डेफिनेटली कमी झालं आणि रिकव्हरी जे आहे जे 10 दिवसामध्ये जे पेशंट रिकव्हर होतात ते 6 ते 7 दिवसामध्ये रिकव्हर होतात, 2 ते 3 दिवसापूर्वी रिकव्हर होतात. हे ट्रायलमध्ये निष्कर्ष निघाले. अगदी डॉक्टर, अगदीच अँटीबॉडी कॉकटेल जे औषध आहे ते तर नवीन प्रकाराविरुद्ध नक्कीच लढा देऊ शकणारं औषध आहे आणि मला वाटतं की आत्ता जरी आपला जो रेट आहे तो जरी कमी झाला असला पॉझिटिव्हिटीचा तरी देखील आज पेशंट वाढू नये ह्याच्यासाठी हे अँटीबॉडी कॉकटेल औषध नक्कीच प्रभावी ठरेल. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे